नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार आहोत 28 जानेवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभरात जर आपण विचार केला, काल आपण सांगितल्याप्रमाणे आज राज्यामध्ये बहुतांश भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. याचबरोबर काही ठिकाणी हलके पावसाची पाहायला मिळाली. मुंबईमध्येही आज सकाळी एकदम हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला. पुढे सरकेल. त्याचबरोबर हा जो संपूर्ण ढगांचा जो पॅच बनलाय आणि ढगांचा पॅच हळूहळू पूर्वेला सरकण्याची दाट शक्यता. ज्यावेळेला हे पॅच जो आहे तो पूर्वेला सरकेल, त्याच वेळेला पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, याचबरोबर मराठवाडा आणि कोकण विभागामध्ये ढगांचं वातावरण तयार होतं. ते ढगांचं वातावरण आता इकडे विदर्भाकडे शिफ्ट होण्याची शक्यता. त्यामुळे विदर्भाचा जो उत्तरेचा भाग असेल, म्हणजेच अमरावतीचा भाग असेल, या भागामध्ये उद्या कदाचित हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट इमेजनुसार जर पाहिलं तर आज संध्याकाळी जळगाव असेल, तसेच धुळ्याचा दक्षिण भाग असेल, तर समाजाचा दुसरा भाग असेल, नाशिक, अहिल्यानगर असेल, पुणे, सांगली आणि कोल्हापूर हा पट्टा असेल. या भागात ढगावातून पाहायला मिळते. उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला जळगावमध्ये जिल्ह्यात सरसरत होईल आज. याचबरोबर सध्याची वाऱ्याची दिशा आणि सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं, काल किंवा आज जो पाऊस जो होता, याचबरोबर WD आहे म्हणजे पश्चिमी आवर्त आहे, तो संपूर्ण जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, राजस्थान असेल, तसेच दिल्ली असेल, हरियाणा, पंजाब, तसे मध्य प्रदेश या भागामध्ये व्यापला होता. मात्र येणाऱ्या 24 तास हा संपूर्ण पुढे सरकेल. तसेच थंडगार वारे जे आहे ते थंडगार वारे उत्तरेकडून परत दक्षिणेला येण्याची दाट शक्यता. त्यामुळे येणाऱ्या 2 दिवसात परत एकदा थंडी वाढण्याची शक्यता. राज्याचा जर विचार केला, राज्यामध्ये मात्र थंडी आता अशीच राहण्याची शक्यता, म्हणजे थंडी जास्त वाढण्याची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर नवीन वर्ष म्हणजे नवीन महिन्याच्या जवळपास 4 फेब्रुवारीला परत एकदा राज्यात पावसाचं वातावरण तयार होण्याची ही दाट शक्यता. त्यावेळेलाही देशाचा उत्तरेचा भाग असेल त्या ठिकाणी स्ट्रॉंग WD, त्या WDच्या प्रभावामुळेही राज्यात परत एकदा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. तत्पूर्वी मात्र उद्यानंतर 4 तारखेपर्यंत राज्यात कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर हा दिवसभराचा मिनिमम टेम्परेचरचा जर विचार केला तर आज दिवसभरात ढगाळ वातावरण असल्यामुळे तापमानामध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यात बहुतांश भागामध्ये जवळपास 15 ते 16, काही ठिकाणी 17 आणि कोकणाचा भाग असेल त्या ठिकाणी 20 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळाले. आज दिवसभराचं जर पाहिलं तर नंदुरबार असेल, धुळे असेल, याचबरोबर नाशिकचा भाग असेल 16.2 डिग्री सेल्सिअस, नंदुरबारमध्ये 19.2 डिग्री सेल्सिअस, मालेगाव 13.8 डिग्री सेल्सिअस, जळगाव 15.6 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. येणाऱ्या 24 तासामध्ये याच ठिकाणी फक्त आपल्याला थंडी जाणवण्याची शक्यता आहे, कारण आज त्या ठिकाणी पाऊस पडला आहे. येणाऱ्या 24 तासामध्ये थंडी या ठिकाणी पाहायला मिळेल. उर्वरित राज्यामध्ये थंडी मात्र अजून कमी होण्याची शक्यता. याचबरोबर बुलढाणा असेल 18.6 डिग्री सेल्सिअस, अकोला 17.1 डिग्री सेल्सिअस, अमरावती 18 डिग्री सेल्सिअस, तसेच वाशिम 14.6 डिग्री सेल्सिअस, वर्धा 14.8 डिग्री सेल्सिअस, नागपूर, भंडारा, गोंदिया हा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी 12 ते 13 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर गडचिरोली 15.90 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर ब्रह्मपुरी 13.9 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूर 18, यवतमाळ 15.5 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर नांदेडचा उत्तरी भाग असेल किनवट 15.7 डिग्री सेल्सिअस, नांदेड शहरामध्ये 16.5 डिग्री सेल्सिअस, लातूर 18 डिग्री सेल्सिअस, हिंगोली असेल, परभणी असेल, याचबरोबर जालना, संभाजीनगर आणि धाराशिवचा बहुतांश भाग असेल, बीडचा बहुतांश भाग असेल, या ठिकाणी 18 डिग्री सेल्सिअस तापमान आज पाहायला मिळालं. येणाऱ्या 24 तासामध्येही तापमान याच पद्धतीने राहण्याची शक्यता आहे. तसेच सोलापूरमध्ये पाहायला सर्वाधिक तापमान पाहायला मिळालं, जवळपास 20.5 डिग्री सेल्सिअस, मोहोळमध्ये 15.8 डिग्री सेल्सिअस, करमाळामध्ये 13.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर अहिल्यानगरमध्ये 16.9 डिग्री सेल्सिअस, पुणे शहरामध्ये शिवाजीनगर वेधशाळेने 17.4 डिग्री सेल्सिअस, पिंपरी चिंचवड 20.5 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर साताराचा उत्तरेचा भाग म्हणजे शिरवळ असेल, वाई असेल, महाबळेश्वर असेल, या ठिकाणी 15.4 डिग्री सेल्सिअस, सातारा शहरामध्ये 17.7 डिग्री सेल्सिअस, सांगलीमध्ये 21.6 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर कोल्हापूरमध्येही 20 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. कोकणाचा विचार केला, कोकणामध्ये सर्वाधिक तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर सावंतवाडी असेल, वेंगुर्ला असेल, याचबरोबर दक्षिण गोवा, उत्तर गोवा या ठिकाणी 22 ते 23 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. राजापूरमध्ये 21.8 डिग्री सेल्सिअस, तसेच रत्नागिरी 23.2 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर
अलिबाग असेल, पेन असेल, रोहा असेल या ठिकाणी जवळपास 24 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. मुंबई शहर असेल, कुलाबा असेल या ठिकाणी जवळपास 22 ते 23 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. तसेच पालघरमध्ये 17.7 डिग्री सेल्सिअस आणि डहाणूमध्ये 18.5 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळालं. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा पावसाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये फक्त अमरावतीचा जो वरचा भाग असेल या भागामध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच हा संपूर्ण पट्टा असेल या ठिकाणी स्वच्छ वातावरण राहणार आहे. याचबरोबर ढगाळ वातावरण हे विदर्भामध्ये राहू शकतं. मात्र मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल आणि खानदेशच्या भागामध्ये जो पूर्वेकडे बाजू असेल त्या ठिकाणी हलके ढग आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.